बातमी आहे राज ठाकरे यांच्या पोस्ट संदर्भातली। निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघून तळपायाची आग मस्तकात गेली असं राज ठाकरे म्हणाले। आता 100% खात्री पडली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे, हे फक्त संविधानात आहे। मतदार यादीतल्या अनेक घोळ या सगळ्यावरती एकही प्रश्न विचारल्यास जर निवडणूक आयोगाला उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय, असा प्रश्न राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमधून विचारलाय। राज ठाकरे हे वारंवार या मतदार याद्यांमधल्या घोळ आणि दुबार मतदारांच्या विरोधात आवाज उचलतायत। सत्याच्या मोर्चामध्ये तर त्यांनी ढीगभर पुरावे सुद्धा सादर केलेले होते। मात्र आजची निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पाहून त्यांनी आता निवडणूक आयोगावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले। राज ठाकरे आपल्या या पोस्टमध्ये असं म्हणतात, आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कुणी पाठवली, ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता 100% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे, हे फक्त संविधानात आहे। ते सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे। दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतल्या अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? श्रेयस सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतात। श्रेयस, राज ठाकरे यांची प्रतिक्रिया अपेक्षित होती असं म्हणायचं? अर्थात अपेक्षित होती आणि एकंदर पाहिलं गेलं तर आज सकाळपासून जेव्हापासून निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार होती त्यापासून ही चर्चा होत होती की मंचाध्यक्ष आता खऱ्या अर्थानं काय भूमिका घेणार। ती भूमिका आता त्यांनी घेतलेली आहे। ते थेट म्हटलेले की आमचा जो गोष्टीचा विरोध होता त्या कुठल्याही गोष्टीच्या विरोधावर कुठलाही प्रश्न किंवा उत्तर हे निवडणूक आयोगाने दिलं नाही। कुठला जे प्रश्न आम्ही उपस्थित केलेले त्याबद्दल निवडणूक आयोगाने कुठलाही प्रश्न देखील घेतला नाही, त्याच्याबद्दल उत्तर देखील दिलं नाही। तर याच कारणाने कुठे ना कुठे ज्या प्रमाणावर मनसे असो, शिवसेना ठाकरे गट असो, शरद पवारांची राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, जे म्हणताय की दुबार मतदार आहे, मतदाराचा घोळ आहे, तो सगळा करेक्ट करून आपण पुढे निवडणुका घ्या असं सगळ्यांचं म्हणणं होतं। मात्र आता निवडणुकांची घोषणा झालेली आहे, त्यामुळे आताच्या घटकेला नम्रता मॅम आपण बघितलं पाहिजे की आता या सगळ्या नेते मंडळी काय एकत्र येऊन करतायत, काय पाऊल उचलतायत। कारण एकंदर पाहिलं गेलं तर विरोध दर्शवला होता, मात्र त्या विरोधाला जर जुमारत असतील आणि खऱ्या जर निवडणुका होत असतील तर आता महाविकास आघाडी असो किंवा मनसे असो ते आता काय भूमिका घेत आहे त्याकडे तर सगळ्यांचं लक्ष लागलंय। नाही, अगदी। आणि विरोधकांची भूमिका काय आहे याकडे साहजिकच लक्ष लागलेलं असणार आहे, कारण आज ज्या पद्धतीने पत्रकारांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग त्यावरती गडबडलेलं होतं, त्यांची भंबेरी उडालेली होती, त्यावरून विरोधकांकडून साहजिकच अशा प्रतिक्रिया येणं अपेक्षित आहे। मनसेच्या गोटात काही पुढची पावलं उचलण्यासंदर्भात चर्चा आहे का श्रेयस? अजूनपर्यंत असं काही नाहीये, कारण आपण बघू शकतो तर आताच मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी सुद्धा या पूर्ण जो पत्रकार परिषद झाली त्याच्याबद्दलचा तीव्र निषेध व्यक्त केला। मात्र आता पुढचं पाऊल असेल तरी काय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2-3 दिवसापूर्वी ठाकरे बंधू कोर्टात जाणार आहे, याचिका दाखल करणार निवडणूक आयोगाविरोधात, ह्याची पण चर्चा आली होती। आता ती याचिका दाखल कधी करतायत किंवा काय अजून स्टेप्स घेतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अगदी श्रेयस, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि राज ठाकरे यांची पोस्ट नेमकी काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावर पुन्हा एकदा नजर टाकू। राज ठाकरे असं म्हणतात, आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कुणीतरी पाठवली, ती बघून तळपायाची आग मस्तकात गेली। आता 100% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे, हे फक्त संविधानात आहे। हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे। दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्या प्रश्नावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आहे, आता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदाचं करायचं काय? महाराष्ट्रातल्या जनतेनं ही क्लिप जरूर पहा। तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून झालेला आहे हे तुम्हाला कळेल। बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन, अशी पोस्ट केलेली आहे राज ठाकरे यांनी।